बऱ्याच लोकांचा असा एक समज आहे, त्या म्हणजे तुमचं ओपिनियन हवं आहे त्याच्यावर, की जेव्हा काहीतरी संकट येतं, त्यावेळी स्वामी आमच्या सोबत येतात. इतर वेळी ते असतात नसतात आम्हाला माहिती नाही. तर ह्यावर तुमचं काय मत आहे, की ते फक्त संकटकाळी तुमच्या मदतीला येतात? नाही. जेव्हा संकटकाळी स्वामी तुमच्या मदतीला येत असतील, तर असं समजायचं की तुमची अखंड सेवा चालू आहे कुठेतरी हं. आणि ती संकटकाळी तुम्हाला उपयोगी पडली आहे. स्वामी बरं. असतातच. म्हणजे आहे ना, "तू न जाने आस पास है खुदा." हां. ते वाह! तसं आहे, की ती गोष्ट पण एक आहे, की एका भक्तानी परमेश्वराला विचारलं, हं. की "मी जेव्हा संकटात होतो, तेव्हा तू कुठे होतास? मला दिसला नाहीस." तर परमेश्वर त्याला ती वाळूतली पावलं दाखवतो. बरं. तो म्हणतो, "ते बघ, एरवी जेव्हा मी तुझ्याबरोबर होतो, तेव्हा हं. 2 पावलं दिसतायत. हां. आता 1च पाऊल दिसतंय. तर मी तुला डोक्यावर घेऊन चालत होतो. ते जे 1 पाऊल दिसतंय, ते माझं पाऊल माझं आहे." पाऊल आहे. वाह! असा परमेश्वर संकट काही तुम्हाला एकदम नाहीच उपयोगी पडत. हं. तुमचं कर्म असेल, तुमची पुण्याई असेल, तरच तो संकटकाळी उपयोगी पडतो. हं. आणि प्रत्येक माणूस ही पुण्याई कमवतच असतो. बरोबर. तो बरोबर. त्याच्या कर्माने कमवत असतो. हं, हं, हं. त्यासाठी देवाला तुम्ही खूप रोजचं वाचन करा, हे करा नाही. तुम्ही तुमचं कर्म करा. ओके. तुम्ही जे कर्म करताय आता तुला जर सांगितलं, की तू दिवसभर स्वामींचा जप कर, नाही होणार. नाही. पण आत्ता तू स्वामींचंच काम करतोय. अच्छा. तू स्वामींच्या अनुसंधानात आहेस. ह्याचा उपयोग तुला स्वामी नक्कीच देणार ना. बरं. तर तुमचं जे कर्म आहे, तिथंच परमेश्वर आहे. वाह! तर वाह! ते कर्म करत राहिलं, की परमेश्वर संकटकाळी आपल्याबरोबर असतोच. असतात. हं. ओके. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघताय तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन.